पप्पांचे कसे आहेत? पप्पांचे आहेत मॅडम. आजोबांची थोडे असं म्हणजे ह्या साईडनं होती गेली आजोबांची. हे जे केस गळण्याचा पॅटर्न आहे ना, याला मेल पॅटर्न हेअर लॉस असं म्हणतात. म्हणजे कसं, एक विशिष्ट पॅटर्न असते ज्याच्यामध्ये आधी हे समोरची केसाची लाईन जी आहे का, ही हळूहळू मागे जाते. म्हणजे समजा 4-5 वर्षापूर्वी ही रेष इथपर्यंत असणार, ते आता हे खोल गेलेलं आहे. आणि मग पुढच्या स्टेजमध्ये हे सेंटरचे जे हेअर आहे हे विरळ विरळ दिसतात. म्हणजे मधली जागा दिसायला लागते. आधी अशी मधली जागा स्कॅल्प नाही दिसत. असं हे प्रोग्रेस होत जातं. याच्यामध्ये नेमकं काय होते की तुमचे जे केस आहे ते हळूहळू पातळ होतात आणि पातळ होऊन होऊन मुळासकटच सगळे जात आहे. हळूहळू होते ते, असं एका दिवसात खूप गळले असे नाही होत. पण हे प्रोग्रेस होत जाते. म्हणजे काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढचं टप्पा येत जातो. आणि आता वय तर कमी आहे, 26 आहे. असं जर लक्ष नाही दिलं तर 35 पर्यंत हे पुढचे पण सगळे पुढच्या स्टेजमध्ये जातात. तर याला काय करावं लागतं, आपल्याला 2-3 गोष्टी कराव्या लागतात. जे आहे त्याला आपल्याला मेंटेन ठेवायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे, आता हे तर जायच्या मार्गावर आहेत. मग जर आपण काहीच केलं नाही तर मग आपल्याला असं ट्रीटमेंट प्लस मेंटेनन्स करायचं, ज्याच्यामुळे जे 5 वर्षात जायचे ते पुढे 10-15 वर्ष टिकून राहतील. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट आहे. म्हणजे त्या केसांच्या मुळांना मजबूत करायला काही टॅबलेट आहेत, काही न्यूट्रिशन जे आपण म्हणतो ना, खत पाणी देतो झाडांना तसं, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, हे सगळं न्यूट्रिशन. प्लस हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पण होते हे, जसं टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन असते, त्याच्या प्रभावाखाली हे केस पातळ होतात. मग आपल्याला डाएट, एक्सरसाइज, आता जेनेटिक पण असते. म्हणजे फॅमिलीमध्ये मामाकडे पप्पांचे किंवा पप्पांच्या फॅमिलीमध्ये, ते तर आपल्या हातात नाही आहे. पण ॲटलिस्ट डाएट म्हणजे आहार कसा घ्यायचा ते लिस्ट आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर लक्ष देऊ शकतो. जास्त गोड तेलकट खायचं नाही, फळभाज्या जास्त खायच्या. आणि त्याच्यानंतर व्यायाम दररोज पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि काही ब्लड टेस्ट करून घेतो. आणि याचा कमीत कमी 4-5 महिन्याचा कोर्स असते. आणि नंतर मेंटेनन्समध्ये काही लावायचे औषध सुरू ठेवतो. स्टार्टिंगला रिझल्ट सुरू व्हायला 1-1.5 महिना लागतात. आणि मग त्याच्यानंतर छोटे छोटे केस दिसतात, जे की नंतर 1 सेंटीमीटर एका महिन्यात असं वाढल्यावर ते लक्षात येतं आपल्याला रिझल्ट. आणि याच्यासोबत हे बेसिक ट्रीटमेंटच्या सोबत ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे PRP, आणि ते प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. म्हणजे पेशंटचं ब्लड घ्यायचं, त्याच्यातून मशीनमधून प्लेटलेट वेगळे काढायचे. प्लेटलेटमध्ये ग्रोथ फॅक्टर असतात, म्हणजे जे मूळ आहे तिथे पण उगवत नाहीये, मग ते दिलं आपण इंजेक्शन तर ते उगवायला स्टिम्युलेट होतात, सुप्त जे झालेलं आहे. तर ते महिन्यात एकदा असं ते 4-5 वेळेस करायचं असतं. हां, तर असं शॉर्टमध्ये अशी त्याची ट्रीटमेंट असते. पेशंटला पण डाएट, एक्सरसाइज हे करायचं आहे आणि महिन्याला दाखवायचं. ठीक आहे.